आज आपल्याला बनवायची खस्ता कुरकुरीत हिरव्या वाटाण्याची कचोरी। 2 कप मैदा घेतलेला आहे। मैदा मी छान स्वच्छ असा चाळून घेतलेला आहे। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। 3 चमचे गरम करून घेतलेल्या तुपाचं मोहन घालून घ्यायचं आहे। अर्धा चमचा ओवा आपण हातावरती थोडासा चोळून यामध्ये घातलेला आहे। थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला सॉफ्ट असा ही मैदा मळून घ्यायचा आहे। मैदा आपल्याला जरा वेळ साईडला ठेवून द्यायचा आहे। मिक्सरच्या जारमध्ये मी 2 चमचे धने घालून घेत आहे। 2 चमचे जिरे घालायचे आहेत। 7 ते 8 आपण काळे मिरे घातलेले आहेत आणि जाडसर आपण हे मिक्सरला वाटून घेतलेले आहेत। वाटाणे आपल्याला थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे आहेत। कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलेले आहे। तेलामध्ये आपल्याला तयार करून घेतलेला मसाला घालून घ्यायचा आहे। 2 चमचे मी यामध्ये बेसन पीठ घातलेले आहे। पीठ आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। 1 चमचा आपण यामध्ये लाल तिखट घातलेला आहे। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला वाटाण्याचं सारण घालून घ्यायचं आहे। सर्व मसाला तेलावरती आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। मसाला आपला छान तयार झालेला आहे। आता आपल्याला कचोऱ्या तयार करायच्यात। 1 चमचा आपण यामध्ये चाट मसाला घातलेला आहे। तयार झालेल्या सारणाचे मी 11 गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि पिठाचे आपल्याला 6 गोळे तयार करायचे आहेत। एका गोळ्यामध्ये आपल्याला 2 कचोऱ्या तयार करायच्या आहेत। 2 चमचे गरम करून घेतलेलं तूप घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 ते 3 चमचे मैदा घालून घेतले। साठा आपण छान तयार करून घेतलेला आहे। अशा पद्धतीचा पातळ आपल्याला हा साठा तयार करायचा आहे। आता या ठिकाणी आपण एक पातळ मोठ्या आकाराची पोळी लाटून घेतलेली आहे। यावरती आपण साठा लावून घेतलेला आहे। पोळीची आपण एक बाजू दुमडून घेतलेली आहे, दुसरी बाजू त्यावरती दुमडायची आहे। परत आपल्याला याला फोल्ड करून घ्यायचे। अशा पद्धतीने आपण याचे 3 ते 4 फोल्ड करून घेतलेले आहेत। याचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे। आता याला आपल्याला मध्यभागी कट करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्या 2 कचोऱ्या या ठिकाणी तयार होतील। मैदा टाकून आपल्याला छोटीशी याची पुरी लाटून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण याची पुरी लाटून घेतलेली आहे। यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं वाटाण्याचं सारण भरून घ्यायचं आहे। गोळा आपल्याला व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा आहे। 3 ते 4 कचोऱ्या मी तेलामध्ये सोडून घेतलेल्या आहेत। छान रंग बदलेपर्यंत आपल्याला या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत। एकदम छान खस्ता कुरकुरीत आणि खूप सारे पदर सुटलेली आपली या ठिकाणी हिरव्या वाटाण्याची कचोरी तयार झालेली आहे।